So, welcome to day 3 of Gokarna vlog. ॲक्च्युली कर्नाटका व्लॉग. तर मी ह्या अशा सुंदर प्रॉपर्टीमध्ये राहिलो काल. कारण एकदम नॉर्मल आणि बेसिक ते रूममध्ये राहून कंटाळा आलेला खूप. त्याच्यामुळे डिसाईड केलं, एक तर हायवे जवळच होतं. हा समोर हा हायवे आहे. तर हायवे टच प्रॉपर्टी होती, तर म्हणून इथेच राहिलो. खूप मस्त रूम्स आहेत आणि ओनर पण इकडचे खूप चांगले आहेत. सो आज डे 3 आहे ट्रिपचा आणि मी चाललोय मॅनग्रोव्ह बोर्ड समथिंग आहे इकडे आणि एक हँगिंग ब्रिज आहे. 2 ठिकाणं फक्त फिरणार आहे. जेवून 2 ठिकाणं व्हिजिट करणार, काय फोटो बिटो असतील ते काढणार, ब्लॉग बनवणार, दॅट्स इट. आणि इथून निघणार नेक्स्ट. मोस्टली ट्राय करणार आहे हम्पीला जायला, कारण जोग वॉटरफॉलला मला जायचं नाहीये, पाणी नाहीये त्याच्यामुळे तिकडे, किंवा नसेल, किंवा गेलो तर जाईन पण सांगता येत नाही, पण हम्पीला जायचंय. सो स्टे ट्यून. सो मी आता आलोय, काय नाव आहे याचं मी विसरलो, एक मिनिट. मॅनग्रोव्ह बोर्ड. ओके. सो ते पण 20 रुपीजचा चार्जेस आहेत. बट द मेन पार्ट इज की थोडासा पब्लिक कमी होऊ दे, मला दाखवतो. हा बोर्ड, आणि इथूनच आय थिंक पुढे जंगल पण चालू होतं. सो मस्त प्लेस आहे एकदम. जस्ट एंट्री केली आहे, इथेच त्याचा एंट्रन्स आहे. बट स्टार्टिंगलाच फोटोजेनिक आहे. सो मॅनग्रोव्ह बोर्ड ते जंगल आहे एक प्रकारचं. तर हे आय थिंक बॅक वॉटर आहे, इथेच बोटिंग करतात. इथे बोट्स आहेत. आणि जे एक जर हे सर्च केल्यावर जो एक पर्टिक्युलर फोटो येतो, तिथे मी जाऊन आलो, बट मी शूट करायला विसरलो, तर परत चाललोय. जे असं जंगलमध्ये जाताना ब्रिज दाखवतात, तो ॲक्च्युली जंगलमध्ये जातानाचा ब्रिज नाही आहे, जस्ट त्याच्या सराउंडेड एक झाडं लागली आहेत भरपूर, आणि मध्ये खूप नॅरो असा ब्रिज बनवला, वुडन ब्रिज. त्याच सीट. आता खूप लोक आहेत, तर मला नाही माहिती किती चांगलं येईल. मी गेलो तेव्हा बरेच कमी लोक होते, आणि जास्त लोक आले म्हणूनच मी निघालो तिथून ॲक्च्युली. सो हा वाला ब्रिज. तर इथून जाताना असं आतमध्ये दिसतं, आणि आतमध्ये पण असं राऊंड शेप मध्ये बोर्ड आहे. लाईक बोर्ड म्हणजे ब्रिज बनवला त्या लोकांनी, वुडन ब्रिज, पण तो खूप नॅरो आहे. म्हणजे एक टायमाला एक जर जण इझिली जात असेल, दोघं जण पार करायला अपोजिट डायरेक्शन मध्ये किंवा जायसाठी सेम डायरेक्शन मध्ये डिफिकल्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे इथे. हे असं थोडासा मातीचा पण रस्ता आहे, जंगलमध्ये सारखं. मेन हे मस्त आहे. हे बोटिंग मी केले असतं, बट लास्ट मी जे केरलाला गेलेलो ना, तिथे एलएपी मध्ये जो खूप मोठा बॅक वॉटर आहे, तिथे मी केलंय. सो काही त्याचा सेन्स नाही बनत की मी इथे येऊन परत बॅक वॉटर मध्येच बोटिंग करेन, म्हणून मी नाही. सो मी आता आलो हँगिंग ब्रिज. जे पण मी विजिट करतोय त्यांचे गुगल लोकेशन्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, तर डिस्क्रिप्शन एकदा चेकआउट करा. तर हा असा आहे हँगिंग ब्रिज. इथे क्रॉस लावला आहे, आय थिंक परमिशन आहे जायला, नाही माहीत नाही. बट मगाशी मी जेव्हा आलो तेव्हा इथून जात होते दोघं तिघं जण. तो मी जास्त दूर जाणार नाही, जस्ट थोडं पुढे जाईल, दॅट्स इट. ओके. आणि हा व्ह्यू आहे. भाई एवढा म्हणजे खूप जास्त नाही, बट थोडा हॉरिफाईंग तर आहे.
आणि पोरांनी तर साला जाऊच, तुम्ही तर ब्रिज पाडूनच टाकाल ग्रुपमध्ये गेलात तर. नुसते नाचाल. तो चालताना पण हलतो ब्रिज, जर आता दिसत असेल तुम्हाला. नॉर्मली लोक चालतात ना त्याच्यावर, तरी त्याची मुवमेंट खूप आहे. सो प्रेफरेबल नाही आहे की तुम्ही ग्रुपमध्ये जावा आणि तिथे धिंगाणा करा. सजेस्ट नाही करणार मी असं. बट तुम्ही या, जास्त पुढे नका जाऊ. लोक क्रॉस करतात आर पार, इकडून तिकडे पूर्ण क्रॉस करतात. बट मी जास्त पुढे नाही गेलो, कारण थोडं भीती वाटते पाण्याची. आणि सेकंड रिझन असं की मला इथून आता हम्पीला निघायचं. जर हम्पीला निघायचं तर मला लवकर निघायला लागेल, कारण 7.5 hours जर्नी आहे त्याच्यामुळे. ओके, सो बाय. मोस्ट प्रोबॅबली डायरेक्ट आता 4th डे हम्पीमध्येच मी शूट करेन, कारण मला फटाफट निघायचंय आणि जायचंय हम्पीला. सो बाय बाय.